पनवेलपासून खारघरपर्यंत विविध ठिकाणी परवाच्या दिवशीपासून ज्या लाईट वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली होती, या संदर्भामध्ये नागरिक प्रचंड प्रमाणात संतप्त झालेले होते. मग ते पनवेल शहरातले नागरिक असतील, नवीन पनवेलमधले असतील, खारघरमधले असतील, अन्यही वेगवेगळ्या ठिकाणचे नागरिक हे या संदर्भामध्ये काल कुठे MSCB ऑफिस, MSDC ऑफिस किंवा पोलीस स्टेशनला अशा पद्धतीनं लाईट जाणीवपूर्वक ज्यांनी घालवली यांच्यावर कारवाई करावी म्हणून ते त्या ठिकाणी फिरत होते. म्हणून या संदर्भामध्ये आज माननीय DCP प्रशांत मोहिते साहेब यांच्याकडे आम्ही बैठक घेतली. या बैठकीला ACP ढोले साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर MSDCचे सुप्रिटेंडेंट इंजिनियर सन्मान्य पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. काही नागरिक मंडळी आहे, ती नागरिक मंडळी जी त्रस्त आहेत, परवापासून त्यांची लाईट गेलेली आहे, हे या ठिकाणी उपस्थित होते. पनवेलच्या बाजारपेठेतून तर प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा उद्रेक होताना या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याच्यामुळे सगळे नागरिक त्रस्त झाले होते. काहींनी तर रास्ता रोको सुद्धा केलेला होता. ही पाळी ज्यांच्यामुळे आली, ज्यांनी जाणीवपूर्वक ही लाईट घालवली, ज्यांना लाईट कुठली घालवली पाहिजे हे ज्ञान आहे, अशाच लोकांनी कृत्य केलं आहे. त्यामुळे यांच्यावरती कारवाई करा अशा पद्धतीची मागणी मी सन्मान्य DCP साहेबांच्याकडे केलेली आहे. या संदर्भामध्ये जे कोणी आहेत ते ज्ञात आहेत, अज्ञात आहेत, यांच्याविरुद्ध कारवाई करा असे आमचे म्हणणं आहे. आणि मग या दृष्टिकोनातून अशी कारवाई व्हायला पाहिजे. संप हा आता मिटलेला असल्याची बातमी आलेली आहे. त्यामुळे सगळे अधिकारी कर्मचारी हे आता तासाभरामध्ये कामावरती येतील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता कुठल्याच ठिकाणी अडचण आली तर ते अधिकारी आणि कर्मचारी हे थेट सोडवतील अशी अपेक्षा आहे. आणि जर त्यांनी ते सोडवण्याला टाळाटाळ केली तर आमच्याकडे आपण कळवा. भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांकडून निश्चितपणाने याचा पाठपुरावा आम्ही करू. आज या सर्व नागरिकांना जो त्रास झालेला आहे याच्यावरती मात्र इलाज झाला पाहिजे. पुन्हा अशा पद्धतीनं कुणीही आपल्या मनमर्जीप्रमाणे वागतोय आणि लोकांना त्रास देतोय, लोकांना कुठे पाणी लाईट नसल्यामुळे चढवता आलेलं नाही, कुठल्या ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये त्रास झाला आहे, अन्य वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना त्रास झाला आहे, कोणाच्या घरात आजारी पेशंट्स आहेत, हे सगळे लोकांना होणारे त्रास याच्यातून मुक्तता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा केला आहे. पण ही परिस्थितीच पुन्हा येऊ नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. जे संबंधित याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांना या ठिकाणी योग्य ते शासन होण्याची आवश्यकता आहे.